टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। थोड्याफार फरकाने राहुल गांधी देखील राष्ट्रीय व्यासपीठावरती मांडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये जे मतदार वाढले त्यामध्ये कुठेतरी घोळ आहे, अनियमितता आहे आणि त्याचे पुरावे मी देतोय। म्हणजे त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की 5 वर्षामध्ये 32 लाख मतदार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 5 महिन्यामध्ये 39 लाख मतदार वाढलेले आहेत। आपलं काय ॲनालिसिस आहे, आपण कसं बघताय? मग प्रोग्रॅमिंग जे केलं जातंय टाइम आणि डेट शीट हे ह्या व्हीव्हीपॅटच्या वरच्या डोक्यामध्ये केलं जात आहे आणि म्हणून मी इलेक्शन कमिशनलाही सांगितलेलं आहे की मला एक मशीन द्या। 46,500 रुपये भरलेले आहेत, 46,500 रुपये भरलेले आहेत, मला ही मशीन द्या। नसतील देत तर आता याच्या विरोधामध्ये राहुलजींनी ओरडून काय उपयोग नाही, सुप्रियाताईंनी ओरडून उपयोग नाही, कुठल्याही पक्षाला हा इलेक्शन कमिशन दाद देत नाही। म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय केलेला आहे। 19 फेब्रुवारीला मार्कडवाडी ते शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान जो काही दौरा आहे, काय नक्की त्याचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे, काय तो प्रोग्राम असणार? सुप्रियाताई, आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या काही मंडळींनी जी गरुडा टीम केलेली आहे त्यांनी, या गरुडा टीमनं मार्कडवाडी ते मुंबई 21 दिवसाचा हा प्रवास आहे, त्याचं नियोजन ते करतायत। आणि शिवाजी पार्कवरती हा महाराष्ट्रातला सगळा आक्रोश त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आणि न्यायव्यवस्थेला की ह्या महाराष्ट्रामध्ये लोकांचं मत काय आहे, जो आक्रोश मार्कडवाडीमध्ये झाला, जो आक्रोश धानोऱ्यामध्ये झाला, तो या राज्याचा आक्रोश त्या शिवाजी पार्कवर झाला पाहिजे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वेळापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।